आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस आम्हाला माफ कर. आज आमच्या आणि आराध्याच्या भांडणात तुझं नुकसान झालं असतं, पण देवाची कृपा की असं काही झालं नाही. ही आराध्य पुन्हा गपचूप ते दूध प्यायली असती तर आपल्या सगळ्यांवरचं संकट कायमचं दूर झालं असतं. तुझ्यावरचं संकट मात्र अजून दूर झालेलं नाही. पहिली वटपौर्णिमा आहे ना तुझी. एक्साइटेड आहेस? पण तुझी एक्साइटमेंट नाही धुळीला मिळवली ना तर नावाची यशोधरा सरनाईक नाही. कुठे गेला हा श्रेयस? एकतर तब्येत बरी नाहीये. देवा, परत काही संकट नको रे बाबा. श्रेयस, श्रेयस. आराध्या, अरे कुठे होतास तू? काय झालं? तू घाबरलीस का? अरे तू दिसला नाहीस तर काळजी वाटली. एवढी काळजी वाटते माझी? मला माहित नव्हतं. मला सुद्धा. अरे पण हे काय श्रेयस, मी तुला खाली ब्रेकफास्टला बोलवायला आले आणि तू असं तयार झालायस. तुला बरं नाहीये? एक मिनिट, मी आता एकदम बरा झालोय, फिट आहे मी. त्यामुळे चेहऱ्यावर हे जे टेन्शन आहे ना ते काढून टाक बघू. तू परवापासून माझी जी काळजी घेतलीस त्यामुळे असं ठणठणीत झालोय मी. हो, पास झालं आता माझं कौतुक. चल आता लवकर खाली ब्रेकफास्टला. माझी अजून पूजेची तयारी बाकी आहे. पूजा कसली? काय? आज वटपौर्णिमा आहे ना. ओ अच्छा अच्छा, म्हणजे 7 जन्म मला मागायचं फायनल केलंस का तू? नको मागू का? चल मी खाली जाते, तू ये लवकर. आलोच मी, आलोच. किती प्रेम करते माझ्यावर. 2 दिवस तिला बाहेर घेऊन जायचा प्लॅन केलाय, ते चांगलंच झालं. या सगळ्या टेन्शन्स पासून लांब घेऊन जाईन 2 दिवस. कसलं डेडिकेशन असतं ना बायकांचं. म्हणजे पूजेची एवढी तयारी करायची, त्यानंतर स्वतः उपवास करायचा आणि नवऱ्यासाठी रुचकर स्वयंपाक तयार करायचा आणि मग स्वतः तयार व्हायचं. कमाल आहे, खरंच कमाल आहे तुमची. आणि ब्रेकफास्ट, पूजेची तयारी करायची. कमॉन कमॉन. मी आज फक्त ज्यूस पिणार आहे. का? कारण माझा उपवास आहे आज. रिअली? हो. मी पण अक्षयसाठी उपवास ठेवला. वाव. सॉरी अरविंद, आमचा उपवास नाही. आय एम गोना हॅव माय ब्रेकफास्ट. अमृता, सँडविच, ब्लॅक कॉफी. अरे वा, आईला सकाळच आमची आठवण आली आहे. बोल ग, कशी आहेस? कधी येतेस? अगं आता आम्हाला फोन केलायस तर आमच्याबद्दल विचार ना. हो, सगळे ठीक आहे. हो हो, करणार आहे ती पूजा. ठेवलाय तिने उपवास. हा काय? अगं वेडी आहेस का तू? आम्ही आता ब्रेकफास्ट. काय ब्रेकफास्ट? आई हेच जरा एक मिनिट आई. आई ओके ओके. हो हो, आता ते अरविंदला विचार, तू त्याला फोन कर. हा, कमाल आहे. काय काय यशोधरा, काय झालं? एवढी चिडचिड का करतेस? अरे ही आईचं म्हणणं आहे, आराध्याची पहिली वटपौर्णिमा आहे ना, तेव्हा तिच्या बरोबर आम्ही सुद्धा उपवास करावा. कमाल आहे सासूबाईंची. तिथं बसून रिमोट कंट्रोल चालवत आहेत. रब्बेश, आम्ही केला नाहीये का कधी? हो, त्यानंतर पूजेचं ताट हातात घेऊन फोटो सेशन. तर आम्ही आहोत ना, आम्ही आहोत या देशातल्या मोठ्या एंटरप्रेन्योर, सेलिब्रिटी एंटरप्रेन्योर. मग फोटो येतो छापून आमचा. बरं, आता तुम्ही लोक इथे टाइमपास करणार आहात की तयार वगैरे होणार आहात पूजेसाठी? आणि तुला काय ऑफिस वगैरे? हो आहे.
ताई तुला काही खावंसं वाटत असेल तर उपवासाचं काहीतरी बनवायला सांग ना अमृताला. डोंट वरी, ते आम्ही करूच रे. आधी त्या आराध्याची पूजा तर उधळून लावू दे. ताई लवकर उधळून टाक, नाहीतर ह्या मुली वट सावित्रीची पूजा करतील तर पुढच्या 7 जन्मात ह्याच मुली सून म्हणून तुझ्या नशिबी पडतील. शट अप. असं काही होणार नाही. सासूबाई, आता काय? आजींनी उपवास करायला सांगितलाय ना, पूजेला पण जायचंय आपल्याला. किती छान. तू काय अशीच येणार आहेस? तयार वगैरे नाही व्हायचं? नाही, आम्ही 5 मिनिटात तयार होऊ. नाही, येते रेडी होऊन. गो. ताई काहीतरी कर, ते बघ ताट. ते जरा उघड. नाही, ती नाही. ही थाळी आराध्याची आहे. ताई तुला कसं कळलं? चांदीची आहे ना. ही तिच्या खोट्या आईवडिलांनी लग्नात भेट दिली होती, आमच्या लक्षात आहे. ताई चांदीची थाळी, तुझं बोलणं मला काही कळत नाहीये. नक्की प्लॅन काय आहे? वेल, हा धागा आहे ना, याची या प्लॅन मध्ये मुख्य भूमिका आहे. म्हणजे? सांगते. तुझ्या केसात गजरा माळतोय ना, त्याचा सुगंध आता जास्त दरवळणार आहे.